गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि आज आहे आमचा पिकनिकचा दिवस, दुसरा डे सेकंड. आत्ताच जस्ट उठलो आहे आणि इथे सकाळी अराऊंड 9 ते 10:30 का 9:30 ते 10:30 एक तास समथिंग ब्रेकफास्ट असतो. तर ब्रेकफास्टलाच चाललो आहे. स्पंदनानं झोपला म्हणून पार्सल पण घेऊन येऊ. आणि माझ्या मागे ऐकू शकतात म्युझिक लाऊड चालू आहे. तर त्या साईडला तिकडे जे आहे तिकडे जे आहे पूल आहे, तो पूल पार्टी वगैरे म्युझिक रेन डान्ससाठी म्युझिक सकाळपासून चालू होतं. आम्ही रात्री उशिरा झोपलो त्याच्यामुळे सकाळी उशिरा उठलो आहे. तर आता जाऊया, पहिले ब्रेकफास्ट करू आणि नंतर बघू पुढचा कसा प्लॅन होत आहे, काय होतं आहे आणि कसं पूलमध्ये जाता येतं. चलो बाय. हा इथला चिल्ड्रन्स प्ले एरिया आहे, तुम्ही बघू शकतात. पुढे एक झोका आहे त्याच्यावर 2-3 जण बसू शकतात. सीसॉ आहे, मागे सावलीत बसायला बेंचेस आहे आणि स्लाइड्स वगैरे आहेत. तिथे पण झोके आहेत आणि इथे देखील एक झोका आहे. पावसाळा जस्ट होऊन गेल्यामुळे जरा झाडी वाढली आहे. अदरवाईज लहान मुलांसोबत इथे पण टाईम स्पेंड करू शकतात. ज्यांना पाण्यात नाही खेळायचं आहे किंवा जास्त लहान मुलं आहेत त्यांना घेऊन तुम्ही इथे देखील वेळ घालवू शकता. झाल्यावर आम्ही आता चाललोय पूलमध्ये खेळायला. ही ऑलरेडी आली पण खेळून, तिला एकदम घाई असते सगळ्या गोष्टींना. पूलमध्ये चाललो आहे, तिकडे पूल आहे, म्युझिक वगैरे लावून चालू आहे. कसं आपल्या कॅमेरा माउंटचा पण टेस्टिंग होईल आणि जे ॲक्सेसरीज होतं ते पण बघताय. चला भेटू आता डायरेक्ट स्विमिंग एरियामध्ये. कोण आहेच नाही. फोटो पाठव त्यांना, बोल एवढेच आहे आम्ही इथे घरी.
बराच वेळ पूलमध्ये खेळल्यावर आता आम्ही निघालो लंचसाठी इलेक्ट्रिक बग्गीमधून. लंच बघूया आता काय आहे. आणि यांना बसायला जागा नाही म्हणून हे इथून चालत येत आहेत. दुपारचं जेवण झालं आहे आता आमचं आणि थोडा वेळ टाईमपास म्हणून आता आम्ही खेळणार आहोत बॅडमिंटन. समोरच बॅडमिंटनची तयारी झालेली आहे पूर्ण. तुम्ही बघू शकतात पहिलीच सर्व्हिस फेल गेली आहे आणि दुसरं पण सर्व्हिस फेलच आहे. बघूया आता यांचं बॅडमिंटन किती टिकतं आहे, किती खेळत आहे. बॅडमिंटन खेळून झालं आणि आता आलो आम्ही सापशिडी खेळायला. Very good five, yay! AC लावलाय. उलट चाललंय. ये 3 आता 2. दोन. नीट टाक. शिडी चढला खेळ. 4 जिंकला. ए जिंकला. पंधरा जिंकला. तर आलोय आपण पूल खेळायला. बघू आता कसा ब्रेक करतात. हो तर इथे पावसाचं वातावरण झालेलं आहे. वरती आम्ही चेस नाही सॉरी बॅडमिंटन टेबल टेनिस आणि काय खेळून आलो आपण. बॅडमिंटन खेळलं, सापशिडी खेळलो, पूल पण खेळलो आणि आता चाललो आहे टेबल टेनिस खेळायला. तर टेबल टेनिस जो पूल एरिया आहे त्याच्यावरतीच आहे. चला बघूया आपण कसं आहे. म्युझिक अजून पण चालू आहे. काही लोक पाण्यात मजा करत आहे ज्यांनी लेट चेक इन केलं आहे. आणि आम्ही चाललो टेबल टेनिस खेळायला. चला तिकडेच जाऊन भेटू. तर हा आहे टेबल टेनिस एरिया. टेबल टेनिस खेळूया. बाहेर वातावरण पण मस्त झालं आहे, म्युझिक पण चालू आहे. बघूया. आणि तिकडे गावातली लोक त्यांची गुरं चरायला आणली आहेत. बगळे उडत आहेत. वातावरण एकदम मस्त झालं आहे, थंड झालेलं आहे आणि खालीच एक ओढासुद्धा आहे. चला पहिले थोडंसं बाहेर बघू आणि मग टेबल टेनिस खेळूया. तर आता वाजलेत संध्याकाळचे 5:30. 5च्या सुमारास इकडे जो आहे संध्याकाळचा नाश्ता वगैरे मिळतो. आता आमच्या बाकीची लोक तर गेली आहेत पुढे. मी सुद्धा चाललो आहे. बघू नाश्ता वगैरे काय आहे. टी अँड समथिंग स्नॅक्स वगैरे आहेत. बघूया. मग अशी या बाजूला जे होतं ढगाळ वातावरण होतं, पाऊस भरून आलेला. पण आता पाऊस या बाजूला गेला आहे. पूर्ण आकाश काळ्या ढगांनी भरलं आहे. चला बघूया काय नाश्त्यावर. भेटू नंतर. तर आमचा पिकनिकचा दुसरा दिवस देखील ऑलमोस्ट संपत आलेला आहे. नाश्ता झाला आहे आमचा. चहा आणि गरमागरम बटाट्याची भजी खाल्ली.
आणि परत आलो आमच्या स्टेच्या ठिकाणी रूमवर. म्हणजे जो बंगलो आम्हाला मिळाले होते तिथे सामान पॅक करून आता आम्ही चेकआउट करणार आहोत. आत्ताच माझ्या मागे सूर्यास्त झाला, खूप सुंदर होता. म्हणजे बऱ्याच वर्षांनी असं सूर्यास्त बघितला. फोटोज तर बघितले असतील तुम्ही, तर चांगला अनुभव आहे. आणि श्रूबेरी फार्म्स म्हणून रिसॉर्ट आहे हा. ओव्हरऑल सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत जे पण आम्ही एक्सपेक्ट केल्या होत्या त्याच्यापेक्षा चांगल्या आम्हाला मिळाल्या आहे. इन टर्म्स ऑफ फूड, राहण्याची ठिकाणं, क्लीनलीनेस, स्टाफ, सगळ्या गोष्टी, पार्किंग, इतर सर्व गोष्टी प्रॉपर होत्या. तर बघूया आता पुढे याचा काय प्लॅन आहे. म्हणजे निघू, परत कुठे थांबू, डिनरसाठी काय आहे. कारण पाऊस पडतो आहे, परत पाऊस चालू झाला आहे. मागाशी पण पडला होता. आम्ही मागे टेबल टेनिस खेळून निघालो तेव्हा जोरात पाऊस होता म्हणून डायरेक्ट रूममध्ये गेलो. आणि आता नाश्ता करून आलो तर परत रिमझिम पाऊस चालू झाला आहे. तर कसं काय करता येईल बघू आपण. चला बाय. तर चेकआउट करून आता आम्ही निघालो. बघूया नेक्स्ट ब्रेक होईल आपला फ्युलिंग ब्रेक आणि डिनर ब्रेक. आता वाजले आहेत रात्रीचे 7:45. बघूया चला. हॅलो. तर आता आम्ही रिसॉर्टवरून 7:45ला निघालेलो आणि आता वाजले 9:30. आम्ही इथे सवाई धाब्याला जेवायला आलो आहे. आणि इकडे जेवण झाल्यावर आमचा ब्लॉग इथेच संपवू आणि आमची पिकनिकसुद्धा एंड होईल. उद्यापासून परत बॅक टू नॉर्मल, शाळा, अभ्यास, काम. चला बघूया आता काय ऑर्डर करायचं काय, त्यानंतर आपापल्या घरी. चला बाय बाय. तर आता आमचं जेवण झालेलं आहे. तर आता आम्ही घरी चाललो आहे. बाय. आणि इथेच आमचा ब्लॉग हा संपणार आहे. धन्यवाद.